सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण जाणून घेणार आहोत राशीचक्रातील सर्वात गूढ, सर्वात महत्वाकांक्षी आणि सर्वात संघर्षशील मानली जाणारी राशी ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी ही राशीचक्रातील 8वी राशी आहे आणि निसर्ग कुंडलीत ही अष्टम स्थानात येते. आता अष्टम स्थान काय आहे? तर अष्टम स्थान म्हणजे संघर्ष, अडथळे, गुपितं, अचानक बदल आणि आयुष्यातील कठीण परीक्षा. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचं जर आपण आयुष्य पाहिलं तर कधीच सरळ नसतं. यांना प्रत्येक गोष्टीसाठी काही प्रमाणात संघर्ष हा करावाच लागतो. पण हाच संघर्ष त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. संघर्ष तोच करू शकतो त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता असते. कारण काय आहे, वृश्चिक राशीचा राशीस्वामी मंगळ आहे आणि मंगळ ग्रह हे ग्रहांचे सेनापती आहेत. त्यामुळे मंगळाचे सर्व गुणधर्म या राशीमध्ये ठासून भरलेले असतात. धाडस आहे, जिद्द आहे, करून दाखवायची जी जिद्द असते ती यांच्यामध्ये प्रचंड असते. आक्रमकता असते आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची तीव्र इच्छा वृश्चिक राशीमध्ये असते. वृश्चिक राशीची जर नक्षत्र सांगायची झाली तर विशाखा नक्षत्राचा 4था चरण आहे, अनुराधा नक्षत्राचे 4ही चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचे 4ही चरण मिळून ही रास तयार होते. आपण जर आकाशात पाहिलं तर नक्षत्रांनी तयार झालेली विंचवाची आकृती म्हणजे वृश्चिक राशी होय. विंचू हे या राशीचं बोधचिन्ह आहे. त्याच्यामुळे कसं आहे, हे लोक प्रचंड स्मार्ट असतात. यांच्यामध्ये या राशीमध्ये दाहकता आहे, विषारीपणा आहे, गूढता आहे, एकांत प्रिय स्वभाव आहे. हे सगळं त्यांच्यात निसर्गतः असतं. या लोकांना गुपितं आवडतात, कटकारस्थानं चांगली समजतात आणि समोरचा व्यक्ती कुठे कमजोर आहे हे ओळखण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये असते. कारण काय आहे की वृश्चिक राशीचे लोक अत्यंत महत्वाकांक्षी असतात. जे ठरवतात ते करतात. मग त्याच्यासाठी ते काहीही करू शकतात. कारण यांना आयुष्यात खूप मोठं व्हायचं असतं. यांची ध्येय मोठी निश्चित केलेली असतात. सामान्य आयुष्य यांना मान्य नसतं म्हणून ते सतत कामात असतात, सतत धावत असतात. या राशीची माणसं खूप मेहनती असतात. म्हणजे त्यांनी जर यांच्या हातात जर एखादं नेतृत्व दिलं तर यांच्याकडनं 100% कामं पूर्ण होणार. कारण कामाचा पाठपुरावा करणं, एकदा ध्येय ठरवलं तर त्या ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाहीत. आणि मंगळाच्या प्रभावामुळे काय होतं, हे लोक अत्यंत धाडसी असतात. आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी ही लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. यांचा रागीट स्वभाव असतो. मनातल्या मनात सगळ्या गोष्टी साठवून ठेवायच्या असतात. कारण ही जलतत्वाची रास आहे आणि वृश्चिक रास म्हणजे साचलेलं पाणी आहे. हा रागीट स्वभाव काय होतो की बरेच वेळा बाहेर दिसेलच असं नाही. अनेकदा ते वरून शांत दिसतात. ते समोरच्याचं निरीक्षण करतात आणि योग्य वेळी अशी प्रतिक्रिया देतात की समोरचा गप्प बसायला पाहिजे. वृश्चिक राशीचे लोक जन्मतः सुदृढ आणि बलवान असतात. त्यांना विविध विषयांची प्रचंड आवड असते आणि आवडलेल्या विषयाचा ते सखोल अभ्यास करतात. त्यामुळे त्यांची गणना ही विद्वानांमध्ये देखील होऊ शकते. यांची आत्मशक्ती खूप प्रबळ असते. हे लोक जीवनात धनसंचय करण्यासाठी खूप धडपड करतात. त्यांच्या कामाला, त्यांच्या प्रोफेशनला हे अत्यंत महत्त्व देतात. आणि यांना जर एखाद्या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर ते लगेचच घेतात. समोरची व्यक्ती बेसावध असेल तर तिचा फायदा कसा घ्यायचा हे वृश्चिक राशीकडून शिकावं. कारण या गोष्टी जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांना त्यांचा केलेला अपमान अजिबात सहन होत नाही. त्यांना कोणी जर चुकीचं बोललं, त्यांचं मन जर दुखावलं तर ते आयुष्यभर ते विसरत नाहीत. म्हणूनच त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या इगोची काळजी घेणं, त्यांचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे. कारण माणूस महत्त्वाचा आहे. पण एक गोष्ट मात्र खरी, हे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची खूप मनापासून काळजी घेतात. संकटात शेवटपर्यंत साथ देणारी कुठली रास असेल तर ती वृश्चिक रास आहे. आता वृश्चिक रास काय आहे, जलतत्वाची स्त्री राशी आहे. त्यामुळे या राशीमध्ये प्रेमळपणा आहे, भावनिकता आहे, संवेदनशीलता देखील आहे. पण दुसरीकडे राशी स्वामी काय आहेत तर मंगळ आहेत आणि ते अग्नितत्वाचे पुरुष ग्रह आहेत. म्हणजे एका बाजूला काय आहे, एका बाजूला पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला अग्नी आहे. एका बाजूला भावना आहेत तर दुसऱ्या बाजूला आक्रमकता आहे. म्हणूनच या राशीत काय होतं, कायम यांच्या मनामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असतो. कारण पाणी कसं असतं, सतत वाहत असतं. सतत वाहणं हा जलतत्वाचा गुणधर्म आहे. पण ही स्थिर रास आहे. त्याच्यामुळे आतमध्ये यांच्या दाब निर्माण होतो. मन मोकळं केलं की कसं होतं, मनात काही राहत नाही. पण सतत मनात साचून ठेवलं की ज्या पद्धतीचे प्रेशर निर्माण होतात तशी यांची मनाची अवस्था असते. त्यामुळे वृश्चिक राशीचे लोक अनेकदा स्वतःशीच संघर्ष करत असतात. आणि हाच विरोधाभास त्यांचं आयुष्य मोठं बनवतो. गरुड जसं आकाशात एकटाच उडतो तसं वृश्चिक राशीचे लोक अनेकदा एकटे पडतात. कारण प्रत्येकाला त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचणं शक्य नसतं.
आता जर आपण वृश्चिक पुरुषांविषयी बोलायचं झालं तर हे पुरुष अत्यंत प्रतिष्ठा जपणारे असतात. वागणं, बोलणं, व्यक्तिमत्व ही यांची एक वेगळी ताकद असते. ते स्पष्ट बोलतात, रोखठोक बोलतात. कधी-कधी त्यांच्या शब्दांनी समोरचा व्यक्ती दुखावला जाऊ शकतो. पण तरीही लोक त्यांना पसंत करतात. कारण काय, त्यांचं कर्तृत्व मोठं असतं. त्यांची मित्रमंडळी, भावंड यांच्यात ते खूप लोकप्रिय असतात. कारण यांची ध्येय निश्चित असल्यामुळे हे ज्याला गाईड करतील, ज्याला मार्गदर्शन करतील ते योग्यच करतील. हे जर बोलत असतील आणि तुम्ही जर मध्येच बोललात तर त्यांना ते अजिबात आवडत नाही. त्यांच्या मुद्द्यामध्ये स्पष्टता असते. त्यामुळे समोरचा व्यक्ती अनेकदा फक्त ऐकत राहतो. यांच्या कपड्यांबाबत सांगायचं तर वृश्चिक राशीच्या पुरुषांसाठी कपडे हा काही फार महत्त्वाचा विषय नसतो. त्यांच्यासाठी काम महत्त्वाचं असतं, धडक ॲक्शन महत्त्वाची असते, कृती महत्त्वाची असते. हाताला लागतील ते कपडे घालून कामाला लागणं ही त्यांची मानसिकता असते. कारण बाह्य गोष्टी ती अडकणारी माणसंच नाही आहे, त्यांचे टार्गेट मोठे आहेत. आता करिअर आणि पैशाच्या बाबतीत जर पाहिलं तर वृश्चिक राशीचे पुरुष भरपूर पैसे कमावू शकतात. कारण यांच्या दशम स्थानात राजराशी सिंह रास आहे आणि दशम स्थान हे कर्माचं स्थान मानलं आहे. आणि सिंह राशीचा स्वामी साक्षात रवी महाराज आहेत. आणि रवीचा सर्वात मोठा गुण म्हणजे सातत्याने काम करणं, रोज ठरलेल्या वेगाने चालत राहणं. त्याच्यामुळे वृश्चिक पुरुष थोडी प्रगती करत राहतात आणि एक दिवस मोठं यश मिळवतात. राजकारण असो, सरकारी कामं असो, सरकारी ठेकेदारी असो, प्रशासनातील व्यवस्थापन असो, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ही लोक मोठं यश मिळवू शकतात. कारण काय आहे की मॅनेजमेंट स्किल यांच्यामध्ये निसर्गतःच असतं. निर्णय क्षमता यांच्यामध्ये जबरदस्त असतं आणि जर यांच्या निर्णयाला कोणी विरोध केला तर यांना सहन होत नाही. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये देखील यांना प्रचंड चांगली आवड असते. कारण यांच्या धर्मस्थानात कर्क रास येते आणि कर्क रास कशी आहे, जलतत्वाची आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे, संवेदनशील आहे. त्याच्यामुळे यांना दानधर्म, लोकांना मदत करणं, धार्मिक कार्यात सहभाग घेणं यामध्ये त्यांना मनःशांती मिळते. वृश्चिक पुरुषाच्या आयुष्यात जर त्याच्या आईचं स्थान पाहिलं तर ते अत्यंत महत्त्वाचं असतं. यांची आई खूप बुद्धिमान असते आणि तिचा प्रभाव यांच्या आयुष्यावर खूप असतो. वृश्चिक राशीचे जे वडील असतात ते शिस्तप्रिय असतात. त्याच्यामुळे बालपणात यांना शिस्त मिळते, पण ती शिस्त त्यांना फारशी आवडत नाही. अनेकदा वडिलांशी यांचे मतभेद होऊ शकतात. मात्र पत्रिकेत मंगळ आणि रवी जर चांगल्या स्थितीत असतील तर वडिलांचा व्यवसाय जर यांच्या पत्रिकेत मंगळ आणि रवी चांगल्या स्थितीत असेल तर वडिलांचा व्यवसाय हे लोक खूप मोठा करू शकतात. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे ओळखण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. पण यांच्या मात्र मनामध्ये काय चाललंय हे कुणालाच समजू शकत नाही. हेच त्यांचं सर्वात मोठं गुढ आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर वृश्चिक पुरुषांना सुंदर आणि समजूतदार जोडीदार मिळण्याचे योग खूप आहेत. पण यांना सांभाळणं सोपं नसतं. कारण हे जेव्हा बोलतात तेव्हा लक्षपूर्वक व्यक्ती जी त्यांचं ऐकून घेते तीच व्यक्ती त्यांना आवडते. आणि जर त्या जोडीदाराने समजून घेतलं, त्यांच्या आईचा आदर केला तर हे पुरुष मात्र मग त्या जोडीदारासाठी काहीही करू शकतात. पण मात्र सतत टीका, वाद आणि अपमान असेल तर संसार मात्र टिकणं कठीण होऊ शकतं. आता जर आपण विवाहासाठी पाहिलं तर विशेषतः मिथुन राशीच्या महिलांशी यांनी विवाह टाळावा. कारण वृश्चिक पुरुष कमी बोलणारे असतात, त्यांचे ध्येय मोठे असतात, कृतीप्रधान असतात. आणि मिथुन रास कशी आहे, सतत बोलकी, चंचल, प्रचंड ॲक्टिव्हिटी, सतत अवखळ असतात. त्याच्यामुळे इथे काय होतं, स्वभाव जुळत नाहीत, विचारांमध्ये मतभिन्नता येते. पण मग वृश्चिकवाल्यांनी काय करायचं, वृश्चिक रास आहे, मीन रास आहे, कर्क राशीचा जोडीदार या राशींसाठी योग्य मानला आहे. कारण या राशींमध्ये काय आहे, सहनशीलता आहे, भावनिक समज आहे. वयाच्या 26व्या किंवा 28व्या वर्षी यांचे विवाह योग जुळून येतात. मात्र संसाराचं यश हे पत्रिकेतील शुक्र आणि मंगळाच्या योगांवर अवलंबून आहे. एकंदरीतच जर पाहिलं तर वृश्चिक रास म्हणजे संघर्षातून उभी राहणारी, स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी, प्रचंड मेहनत करणारी आणि शेवटी मोठं यश मिळवणारी ही राशी आहे. म्हणूनच राशीचक्रातील सर्वात गूढ, सर्वात ताकदवान आणि सर्वात कर्तृत्ववान रास म्हणून वृश्चिक राशीकडे पाहिलं जातं. तुम्ही जर वृश्चिक राशीचे असाल तर नक्की कमेंट करून मला सांगा. धन्यवाद. जय ज्योतिष.